Dear learners, welcome to Easy English. Today's topic is translation Marathi sentence into English. In the series of the translation, in the previous video, we have seen from the simple sentences how the sentence you can convert into negative, then verbal negative and interrogative. It means that साध्या काळापासून आपण नकारार्थी वाक्य कसे तयार करायचे, प्रश्नार्थक वाक्य कसं तयार करायचं हे आपण शिकलो. ओके, सिंपल टेन्सेस घेतलेले आहेत आपण. त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तथादी प्रत्यय लागतात आपण बघितलं. ओके, सिंपल पास्ट टेन्स मध्ये ललाली प्रत्यय लागतात, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये ललाली प्रत्यय लागतात. ओके, सो वी जस्ट गो थ्रू दॅट व्हिडिओ, यू विल अंडरस्टँड. अँड त्याच्यासाठी तुम्हाला सरावची आवश्यकता आहे, तुम्हाला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे, तेव्हाच इट विल बी एबल टू डू दॅट. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, सब्जेक्ट एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके, पहिल्यांदा समजून घेऊ आपण. सब्जेक्ट म्हणजे नाउन प्रोनाउन्स, एम इज आर हे काय, त्याला टू बी वर्ब्स म्हणतो आपण. एम इज हे सिंग्युलर आहे, आर हे प्लुरल आहे. या तिघांचा अर्थ होतो आहे किंवा आहेत. आणि V4 म्हणजे बेस फॉर्म ऑफ द जे वर्ब आहे, जसं गो आहे त्याला ING लागलेला, बरोबर आहे, त्याला V4 म्हणतो आपण. आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. त्या ठिकाणी सेंटेन्स घेतलेला आहे आपण मराठीतले, बरोबर आहे. आणि हे सिंपल आहे करायला. जसं सिंपल प्रेझेंट मध्ये डूडच वापरत होतो, सिंपल पास्ट टेन्स मध्ये डीड वापरत होतो, आणि फ्युचर मध्ये शॅल विल. त्याच्या मदतीने आपण निगेटिव्ह, एन म्हणजे निगेटिव्ह, आणि व्ही म्हणजे वर्बल, आणि WH टाईप म्हणजे ज्याला आपण त्याच्यापासून प्रश्न तयार करतो, जसं व्हॉट इज युअर नेम, वेअर डू यू लिव्ह, यस, हू आर यू, लाईक त्याला म्हणतात WH टाईप. तर आपल्याला मी शाळेत जात आहे, बघा, कंटिन्युअस प्रेझेंट किंवा कंटिन्युअस पास्ट किंवा कंटिन्युअस फ्युचर याच्यामध्ये प्रत्यय लागतात. रिमेंबर दॅट. जसं गोईंग आहे तर जात आहे, वाक्य बघा ना, मी शाळेत जात आहे, बघा जात आहे. या ठिकाणी पण जात नाही, जात नाही का, इथं जात आहे. ओके, तर मी शाळेत जात आहे म्हणजे आय एम गोइंग टू स्कूल. तो खेळत आहे, ही इज प्लेइंग. ती बोलत आहे, सी इज स्पीकिंग. आई स्वयंपाक करत आहे, मदर इज कुकिंग. बाबा घरी येत आहेत, फादर इज कमिंग टू होम. ओके, म्हणजे त आहे, त होता, त असणार. त आहे म्हणजे हा डेफिनेट कोणता टेन्स आहे, त आहे म्हणजे डेफिनेट कोणता टेन्स आहे, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये फक्त टू बी ची रूप चेंज होतात, वॉज, वेअर प्लस V4. आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स मध्ये शॅल बी, विल बी, एवढा बदल आहे फक्त. तर आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य, जसं मी शाळेत जात आहे, आय एम गोइंग टू स्कूल, याचं निगेटिव्ह करत असताना आय एम नॉट, मी जी टू बी वर्ब असते त्याच्यासमोर नॉट शब्द लिहायचा फक्त. आय एम नॉट गोइंग टू स्कूल, मी शाळेत जात नाही आहे. नंतर वर्बलचं वाक्य करत असताना मी शाळेत जात नाही का, म्हणजे एम आय गोइंग टू स्कूल. नंतर मी कुठे जात आहे म्हणजे वेअर एम आय गोइंग. ओके, अशा प्रकारचे सेंटेन्स तुम्ही अकॉर्डिंग टू द टेन्सेस कंटिन्युअस टेन्स नुसार करू शकता, नंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स नुसार करू शकता. ओके, सोबतच त्याच्यामध्ये पर्सनल प्रोनाउन्स मध्ये आपण वर्ब जर टाकलं, जसं मी खेळत आहे, आय एम प्लेइंग, आम्ही खेळत आहोत, वी आर प्लेइंग, आर येणार आहे कारण प्लुरल मध्ये आर येते. तू खेळत आहे, यू आर प्लेइंग, आर. नंतर तो खेळत आहे, ही इज, कारण सिंग्युलर आहे ते, ही सीट सिंग्युलर आहे, हे प्लुरल आहे म्हणून ही इज प्लेइंग. तो खेळत आहे, सी इज प्लेइंग, ती खेळत आहे. इट इज प्लेइंग, तो ती ते खेळत आहे, आणि दे आर प्लेइंग, ते त्या ती खेळत आहे.
ओके. आणि त्याचं निगेटिव्ह करत असताना ओके जसं एक वाक्य घेऊ आपण, तो पाणी पित आहे म्हणजे ही इज ड्रिंकिंग वॉटर. सॉरी ओके, तो पाणी पित नाही आहे, ही इज नॉट ड्रिंकिंग वॉटर. तो पाणी पित आहे का, इज ही ड्रिंकिंग वॉटर. तो काय पित आहे, व्हॉट इज ही ड्रिंकिंग. ओके, असे आपण वाक्य तयार करू शकतो. जसं मी पुस्तक घेत आहे, आय एम टेकिंग अ बुक. निगेटिव्ह करत असताना आय एम नॉट टेकिंग अ बुक. नंतर वर्बल करत असताना एम आय टेकिंग अ बुक म्हणजे मी पुस्तक घेत आहे का, मी काय घेत आहे म्हणजे व्हॉट एम आय टेकिंग. डिड यू अंडरस्टँड. नंतर ती इंग्रजी बोलत आहे, स्पीक शब्द, सी स्पीकिंग इंग्लिश. ती इंग्रजी बोलत नाहीये, सी इज नॉट स्पीकिंग इंग्लिश. ती इंग्रजी बोलत आहे का, इज सी स्पीकिंग इंग्लिश. ती काय बोलत आहे, व्हॉट इज सी स्पीकिंग. ओके. ते येत आहेत, ते येत आहे बघा, त आहे. तो येत होता असं जर म्हटलं तर दे वेअर. ते येत असणार तर दे विल बी कमिंग. तर या ठिकाणी ते येत आहे, ते घरी येत आहे, दे आर कमिंग टू होम. ओके, दे आर नॉट कमिंग टू होम, आर दे कमिंग टू होम, व्हॉट आर दे डुईंग. त्याचाच अर्थ काय, तुम्हाला अकॉर्डिंगली तसं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स साठी आपण हा फॉर्म्युला वापरतो आणि त्याचं सूत्र आहे या ठिकाणी जात आहे. पास्ट कंटिन्युअस साठी काय वापरायचं, सब्जेक्ट प्लस वॉज, वेअर प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. याचा अर्थ जात होता, तो घरी जात होता म्हणजे ही वॉज गोइंग टू होम. ते घरी जात होते, दे वेअर गोइंग टू होम. वॉज वेअर म्हणजे होता, एम इज आर म्हणजे आहे आहे. ओके. नंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स करायचं असेल तर सब्जेक्ट प्लस शॅल बी और विल बी प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. याचं मराठीत होईल जात असणार. जात असेल किंवा असणार, आपण र प्रत्यय असणार. ओके. ही विल बी स्टडिंग, तो अभ्यास करत असणार. सी विल बी स्लीपिंग, ती झोपत असणार. सी विल बी नॉट स्लीपिंग, ती झोपत नसणार. विल बी सी स्लीपिंग, ती झोपत असणार का. व्हॉट विल बी सी डुईंग, ती काय करत असणार. असे निगेटिव्ह व्हर्बल, कारण बोलत असताना आपण नकारार्थी बोलतोय तर प्रश्न विचारतो, बरोबर आहे, सेंटेन्सेस मध्ये. सो दिस ट्रिक विल बी हेल्प टू यू टू अंडरस्टँड द मोर सेंटेन्सेस. ओके. सो माय डिअर लर्नर्स, यू मेक द सेंटेन्स. जसं तो इंग्रजी बोलत आहे म्हणजे ही इज स्पीकिंग इंग्लिश. नंतर तो इंग्रजी बोलत होता, ही वॉज स्पीकिंग इंग्लिश. तो इंग्रजी बोलत असणार, ही विल बी स्पीकिंग इंग्लिश. म्हणजे टू बी फॉर्म घ्यायचे आणि आय एन जी प्रत्यय बघा, तिन्ही याच्यामध्ये आय एन जी प्रत्यय आहेच कंपल्सरी. तर याच्यावरून आपण एक प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य घ्यायचं, त्याचे निगेटिव्ह व्हर्बल डब्ल्यूएच टाईप करून बघायचं आणि मराठी ट्रान्सलेशन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो आय थिंक दॅट यू वुड हॅव अंडरस्टूड. बघा कोणत्या टेस्ट म्हणजे परफेक्ट फ्युचर टेन्स. गो थ्रू दिस अँड मेक द नंबर ऑफ. सो दिस इज ऑल अबाउट टुडे.